कोल्हापुरात सुद्धा चांगला विजय जो आहे तो माहितीला मिळालेला आहे. कोल्हापूर महानगरपालिका आणि इचलकरंजी महानगरपालिका राज्यात दोनच असे आहेत की जिथे तिन्ही पक्षांची खूप व्यवस्थित युती झाली. जागांमधला समन्वय, प्रचारातला समन्वय, एकमेकाच्या प्रभागात जाऊन कॅम्पेन करण्यातलं समन्वय, याच्यातून खूप चांगलं यश मिळालं. कोल्हापूरमध्ये युतीच्या 45 जागा आल्या. जनस्वराज्यची एक जागा ही माननीय विनय कोरेंना आम्ही आवाहन करतो की तुम्ही आमच्यावर जोडा. तर 41ला महापौर असतो, 46 जागा आमच्याकडे असतील, आम्हाला काही अडचण येणार नाही. इचलकरंजीमध्ये तर 34ला महापौर असतो आणि 46 जागा आल्या. हे सगळं वनवेज आहे. सांगलीमध्ये मात्र 39 झालेत, पण समोरच्या 41मध्ये अनेक जण मिळून 41, आमचे एकट्याचे 39. त्यातली एकनाथजींची शिवसेना बरोबर कशी येईल 2, अजितदादांची राष्ट्रवादी बरोबर कशी येईल 17, असं करून 39ला महापौर आहे, 40ला महापौर आहे. 58 जागा या महायुतीच्या होत्या, नॅचरल महायुती, काय आधी वेगळी लढल्या एवढं असं म्हणून ह्या भागातल्या तिन्ही. पुण्यामध्ये तर आम्ही वनवे आलो, 83ला महापौर आहे तर 119 आले. पिंपरीला आम्ही वनवे आलो, 64ला महापौर तर आमचे 88 आले. सोलापूरला आम्ही वनवे आलो, तिथे 90% जागा आमच्या आहेत. तर पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या ठिकाणी महापौर BJPचा होईल, यात काही अडचण नाही. तर महापौर बाबा काय नेमकं महापौर पदावर कोणाकडे जाईल काय आता आरक्षण पडायचे, ती पडायला किती दिवस लागतात माहिती आहेत, त्याच्यानंतर प्रक्रिया सुरू होईल. बऱ्याच वेळेला कोणाचा महापौर यापेक्षा आरक्षण काय पडलं, त्या आरक्षणाचा कॅपेबल कार्यकर्ती आहे की नाही याच्याशी अधिक जोडलेलं असतं. पण आज मुंबईमध्ये शिवसेनेचा एक मागणी जी आहे ती बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त शिवसेनेचाच महापौर व्हावा अशी मागणी आहे. पण भाजपमधून काही ती नाराजी नाही. तर मुंबईमध्ये 3 राज्याचे नेते एकत्र बसून निर्णय करतायत, तर मला याबद्दल काही भाष्य करता येणार नाही, कारण मला माहिती पण नाही. आज महायुतीची बैठक झाली. महायुतीची आज जी बैठक झाली ती जिल्हा परिषद निवडणुका 5 फेब्रुवारीला लागल्या. 21 तारखेला परवा फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे म्हणून आम्ही बसलो होतो. जिल्हा परिषदेमध्ये इतकं लोकल पॉलिटिक्स असतं की त्यामुळे पूर्ण जिल्ह्याची युती असं त्याचं स्वरूप कमी राहील असं मला वाटतं आहे. ज्याला देवेंजीने खूप चांगला शब्द वापरला, हायब्रिड. एका झडपीत झाली तर दुसऱ्या झडपीत नाही झाली, पण इनऑल सगळ्यांची म्हणून टोटल ही झडपीमध्ये सुद्धा टोटल असते 68. 34 ज्याला मिळतात तो जिल्हा परिषद अध्यक्ष होतो. ती टोटल 48-50कडे जावी, कसेही लढा, पण जास्तीत जास्त घटक पक्षांमधले पक्ष एकत्र या. काही तालुके असे होते की ज्यात पूर्ण युती झाली. काही आता असं होईल की शिवसेना राष्ट्रवादी झाली, काही तसं होईल की BJP राष्ट्रवादी झाली. पण काही केल्या विरोधकांना फायदा होणार नाही असं वर्तन आपलं असलं पाहिजे, असं आम्ही सगळ्यांनी म्हणून ठरवलं. पण सध्या दोन्ही राष्ट्रवादी जे आहे ते एकत्र येऊन लढण्याबाबत दोन्ही राष्ट्रवादी एकत्रच लढणार, यावर आता कोणी भविष्य वर्तवण्याचं कारण नाही. ते फक्त महानगरपालिका एकत्र लढले का जिल्हा परिषद लढणार आहेत का एकूणच एकत्र आले, हे सगळं संदिग्ध आहे. मी फार सामान्य आहे, गिरणी कामगाराचा पोरगा आहे, आपल्या पौशच कमी ना, त्यामुळे ते जिल्हा परिषदेतसुद्धा एकत्र लढणार आहे. आणि आमची त्याला मान्यता आहे की बा तुम्ही दोघे, आम्ही ज्या युतीमध्ये जागा देऊ तर तुम्ही तुमचं आपापसात डिस्ट्रीब्युशन करा. पण याचा परिणाम होणार नाही का माहितीच्या सगळ्या? नाही, महानगरपालिकेत ते एकत्र आलेच, पुढे परिणाम झाला. महानगरपालिकेमध्ये एकत्र यायला परवानगी होती, वेगवेगळ्या लढायलाही परवानगी होती, मैत्रीपूर्ण म्हणतात, पण एकमेकावर शिव्याशाप नको होते, ते थोडे झाले, ते बोधा जिल्हा परिषद करेक्ट होते. पण कोल्हापूरचा काय नेमका फॉर्म्युला ठरलाय का जिल्हा? कोल्हापूरमध्ये आता म्हटल्याप्रमाणे शक्य असेल तर 68 जागांवर युती करा असं मी आग्रहाने म्हटलं आहे. वेगवेगळं लढायचं असेल तर अधिकाधिक पक्ष तरी किमान एकत्र या. काही केल्या काँग्रेसबरोबर युती करू नका. आता समर्जित राजे देखील उपस्थित होते बैठकीला. समर्जित राजे आता पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या ब्रॉड फोल्डमध्ये आलेले आहेत. प्रवेश नावाची टेक्निकल गोष्ट होईल. इथून पुढची सगळी वाटचाल त्यांची आता भाजप, ते आता आमच्या मांडीला लावून बसले होते आणि त्यांची वाटचाल आमच्याबरोबर होईल. ते BJPमध्ये प्रवेश करून BJPचं नेते होणं ही टेक्निकल प्रोसेस राहिली ती होईल. प्रवेश होईल काय उद्या पण होईल माहीत नाही. आता हे तर ठरलं की त्यांचे जे कार्यकर्ते जिल्हा परिषद पंचायत समितीला त्यांना अलॉटमेंट होईल ते कमळा चिन्हावर लढतील.
मुख्यमंत्री दावोस परिषदेकडे साठी जात आहेत, काय नेमकं महाराष्ट्रासाठी गेले काल रात्री ना. काय नेमकं असणार आहे गुंतवणुकीसाठी? ते गुंतवणूक काय? दरवेळेला ते प्रचंड गुंतवणूक महाराष्ट्रासाठी आणतात, हेही वेळेला आणतील. म्हणजे ते गुंतवणूक आणतात, तो क्रमांक 1 आणि क्रमांक 2 म्हणजे अन्य राज्य, याच्यामध्ये हेवी डिफरन्स असतो. ओके चला. ओके, धन्यवाद. मी